तर नमस्कार मंडळी, कशा आहात? बऱ्या आहेत ना? मी सुद्धा बरा आहे. आणि खरं तर आजचा व्लॉग बनवायचा काय प्लॅनच नव्हता. अचानक भयानक जसं रोज शेतावर जातो तसंच शेतावर गेलो होतो. पण जो एक्सपिरियन्स होता आणि जे जंगलातील धमाल होती आणि जंगलातील जो रोजचा प्रवास असतो शेतकऱ्याचा काय, तर तो तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. आजचा व्लॉग शेतकरी व्लॉग आहे आणि तो रानावनातून दिवसभराचा प्रवास आपल्या बकरी, गाई, ढोरं सर्व असतात काय बैल वगैरे त्यांच्यासोबत कसा घालवतो, त्यांना शोधण्यासाठी, त्यांना आणण्यासाठी, त्यांना चारा देण्यासाठी आणि ज्या जंगलातील जी वनस्पती आहेत, ज्या भाजी आहेत, ज्या खाऊ आपली फळं आहेत, अशी बरेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, आपण आलोय खरं तर बकऱ्या शोधायला, पण बकऱ्या शोधायला येता येता डोंगरात आलो आहे. तर डोंगरातली रानभाजी सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण नक्कीच आता प्रयत्न करेन, कारण दिसायला लागले आपल्या रानभाजी, तर ती सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवतो. कोणती आहे, कुठली आहे, पुढं व्हिडिओमध्ये बघा. आणि या साईडला आपल्याला दिसले कंटावळीचे आहेत आणि आहेत त्याच्यामध्ये फुलं वगैरे आलेले आहेत, पण अजून फल इथं तर दिसलं नाही. नक्कीच दाखवतो. कंटिन्यू राहा व्हिडिओसोबत आपल्या. बघा कुठं चाललं, खाली समुद्र. बघा, पडलो तर डायरेक्ट समुद्रात जाऊ. भेटली काय? हे बघा, ही कुठली भाजी आहे? कुलूची भाजी. नक्कीच आता कुलूची, तुम्हाला कंटावल्याच्या ताने दाखवलं तर कुलूची भाजी बघूया. जी मिळते भाजी ती आपण नक्कीच घेऊन जाऊ. तिकडून वरतून असं जायचं आहे बोलतात. कुठं आलो आहे बघा आपण? कडेगपारी आलो आहे डोंगरांच्या. आणि हा रोजचा प्रवास आहे आपल्या शेतकऱ्याचा, म्हणजेच आपल्या पप्पांचा, काकांचा, जे जे शेतकरी कुटुंब आहेत नक्कीच त्यांना डोंगराचा अनुभव असतो. चला बाय रे बाई. आणि हे बघा, कंटवली सापडलेले आहे. पहिला फल कंटवली सापडलेला आहे. हा बघा, बघू शकता. हा ताना आणि त्याच्यावर आलेलं तर फल. एक फल तर सापडलेला आहे आपल्याला, तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी बाई. यो शोध घेतलाय. आलोय डोंगरात, तर काहीतरी तुम्हाला डोंगरातील रानभाज्या दाखवण्याचा प्रयत्न आहे. अजून वरती जायचं आहे आपल्याला. पुढं बकऱ्या आहेत माहिती आहेत, एवढ्या वरती बकऱ्या, गाय, बैल जातात आपली रोजची. कुठं आहे? हां, कुलूची भाजी तुम्हाला दाखवतो. कुलूची भाजी उपटायच्या आधी हे काटा रुपले रे बाई. हे बघ, काटा आहेत बघा याला. एवढा चढ आहे ना की तुमचा तोल पाठी जात आहे. तुमचा म्हणजे आमचा जात आहे बोल. आणि ही बघा कुलूची भाजी, रानभाजी जी बोलतात ना, रानभाजी, हीच ती भाजी. तुम्ही बघू शकता मी सरकत आहे आणि उतार बघा किती आहे. भाजी उपटाच्या नादात खाली जावायचं. या टेप्यावर मला वाटतं एकाच जागी मस्त भेटलंय, पण मी नीट गेलो पाहिजे. बघा तो पण पटापट काढते. मी इथं हात धरला पहिला, पटकन काढून घेत आहे. भरपूर आहे वरती, आबावरती भरपूर आहे. चला वरती. इथून चढू कसा? याला धरून ठीक आहे. हे हातात, फोन हातात, चढायचा कसा बाबा?
आणि धबधब अजून अजून काका वरती चाललाय. हे किती वरती चढत आहे अजून विचार करा. आणि कधी बकऱ्या भेटतील. ते बघ 2 होतं ना, आहेत ना. दे इकडे ये हातात ना ते काढ. नीट काय हात धर ते झाडाला पहिले. लोलून बेलून माणूसने काढला झोपून. पकड. इकडे बघा धस कोसळलेला आहे, झाडबीड कोसळलं आहे. आणि आता अजून वरती जायचं आपल्याला. मानस आत्तापर्यंत एवढी जमवलं आहे, पण इथपर्यंत आलो आहे तर 3-4 कुटुंबांचा पोट भरेल एवढीच घेऊन जाऊ आता. तर मेन काय चढायला फोन कसा पकडू आणि कसा चढू हे विचार पडतंय. आणि झाडं पकडत पकडत यावं लागलं एवढे वरती. एकामेकाला हात देत आलो आम्ही दोघं. काका तिकडे पोहोचला. हे बघ असं झाड धरायचा, त्याच्यावर जोर द्यावाचा आहे, वरती चढायचा का परत हिरो झाड पकडायचा. हे बघ असं पकडायचा, चढायचा. आणि वरती भरपूर भेटेल बोलते. अरे भाई ये भाई साहब तिथनं सरळ येतो रे. हे चप्पल फ्लिपफ्लॉप घालून येऊ नका रे. फ्लिपफ्लॉप वाट लागतंय सटकतात. आणि भाजी वरती भरपूर आहे बघा. आता तेवढ्या वरती अजून या काढा चढायला लागेल. हा ही काढूया इथली. इथंच भरेल मला वाटतंय. जवळ इथंच पिशवी भरेल सगळी. हा लॉक केलाय, लॉक झाडाला. साधा सोप्पा काम नसतंय. मजा वाटते ना बघायला. बघा कशी मज्जा आहे. काहीतरी बाई एवढी मेहनत करताय. लाईक शेअर करा व्हिडिओ. बघा कसा काळे कपारी आलोय एवढे इथं बघा. आणि त्याचीच मेहनतीला जरा लाईक शेअर करा बाबा. सबस्क्राईब तर पहिले चॅनलला कराच. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा आपलं. कसं जायला, कसं जावाचा कुल्लू काढायला. अरे बाबा हे झाड जाऊ नको. या आलोय कुठे. मानस थांब. विषय काय माहिती आता हात धरले तर झाड पण नाही. मानस तो झाड पडते पाया खालचा. माझे झाड हातात आला तर बाई खाली. तिथं बघा हे झाड गेलाय का नाही खाली. यो बघ काही भाई किती आहे. आणि माझ्या हाताजवळ भाजी आहे. हात सोडले व परत असं वाटतं का पाठी जाईल. थांब. हा आता हो ना विनात माती गेली. हे बघ हात धरला, फांदी बघ हातान येत ना. जमल काय नाही. थांब जरा. ही बाई इथली समोरचीच काढायला नाही होय. अशा टप्प्या नाही मी. पाठी जाऊ का पुढे जाऊ तेच समजा ना आता. ओ माय गॉड टुरुलभ. थांबा जरा मी व्हिडिओ बंद करते जरा. थांबा मला सेटल होऊ दे. सगळे टाकून दिलंय वर्षी. आलो तर खरा इथं जास्त आहे भाजी करत आलो इथं. आणि भाजी आहे तर दंभर म्हणून अशा ठिकाणी आहे की तिथं उभाच नाही राहू शकत माणूस. टाक खाली. माणूस जमव चल. माणूस पण बघ कसा सरकत खाली जाते का ना बघ. चालला. ओ माय गॉड देवा काय आहे. आणि पाऊस आला तर आमचा चौथ्या होणार आहे. पटापट घ्या चला. मंडळी खरं तर ना ब्लॉगिंग काय मोठा करणार नव्हतो, पण अशी कसरत तुम्हाला बघायला भेटणार नाही म्हणून ही केलं आहे. आणि पाऊससुद्धा आलं आहे. पावसाने हजेरी लावली म्हणजे आता आम्हाला भिजायलाच लागणार. आणि जिथून ज्या जागी तुम्हाला बोललो व्हिडिओ बंद करताय ते जागी डेंजरस होता जरा. आणि पाय ठेवलं ना तिथला धसत गेला खाली. असा नरमसूत झाला सगळी जागा. ही बघ हे बघ हे बघा ना डोल्यांनी बघा कसं वाटतंय. आणि हा शपथ. आणि इकडं समोर तुम्ही बघू ना. हात धरून ठेवते पहिला. ही बघ ही समोर जेवढी हिरवीगार दिसते ना तेवढी कुलूची भाजी आहे.
आणि ती बघा इथे या कण्याला या कपाराला सगळी कुलूची भाजी आहे. विचार करा. आणि आम्ही जमवलं किती बघा माणसं. आता ती बघ आता भाजी बस करते आणि आता बकऱ्या शोधायला जावं लागेल. आलेलो बकऱ्या शोधायला आणि भाजी काढत बसलो. चला एक नंबर एक्सपिरियन्स आजचा होता. कारण कडा कापारी चढून भाजी काढायची जी मेहनत असते ना शेतकरी आणि कोणाला माहिती आहे आदिवासींना माहिती आहे. कारण ते एवढा डोंगर फिरून भाजी जमवून विकायला आणत असतात. त्यांना एक एक्सपिरियन्स आहे भरपूर. आणि मी बरेच दिवसानंतर बरेच वर्षानंतर गेलो. कारण आपण वेल्डर सध्या आहोत ना. आपला विषयच वेगळा झाला आहे. आपण शेतकरी कुटुंब असला तरी आपला सध्या व्यवसाय आहे तो वेल्डिंगचा व्यवसाय आहे. तुम्हाला दरवेळी जो कामाला असतो कामाला तो वेल्डिंगचा व्यवसाय आहे. आणि आपण ग्रामपंचायतमध्ये पाणी पुरवठामध्ये कर्मचारी आहोत. तर एक काय बोलतात ते जोड व्यवसाय म्हणून मी वेल्डिंगचा व्यवसाय करत असतो. आणि आपला हा शेतकरी हा हाडा मातीचा आहे. हा विसरून चालणार नाही. आणि झाड तुटून हातात आला चालणार नाही. इथून पण चालणार नाही. तिकडे बघा डेंजरस. हो बघ डायरेक्ट खाली जाणार आपण. आणि माणूस बघा अडकलाय तिथं. चपला देतात. आता भाजी पण चपला मला वाटतं हातात घेतली तर जरा लॉकिंग जरा पायाने जास्त होईल. चप्पल सरकतात. आणि भरपूर मोठा व्लॉग येईल. नक्की व्लॉग पूर्ण बघा. कारण ही धमाल तुम्हाला रानातली धमाल काय असते आणि मजा असते काय ती बघायला भेटेल. नक्कीच बघा. आता हे चप्पल हातात तर घेतलं. ॲडिडास कुठला पण ब्रँड असू द्या शेतामध्ये आणि रानामध्ये चालत नाही. ब्रँड बिंड तुमचं सगळं थर्ड क्लास होतात. इथं पायच आपले मजबूत. हे चप्पल खाली उडवू पण शकत नाही. उडलं गेलं खाली तर ते भेटत नाही. ब्रँड सगळा वाटोला. यो जरा डेंजरस आहे. तर रस्ताच संपलाय. काय करू समजत नाही. माने चप्पल घे आधी. चप्पल दिलं. झाडाचा जरा हे बघ एवढाच जात आहे ना. झाडाचा आधार घेत जाऊया आपण. हे बघ डायरेक्ट काय. तर आपल्याला जी व्यवस्थित खाण्यापुरतं आहे ती आपल्याला आपण घेऊन जाऊया. चला. हे बघ झाडा कसं धरून जावं लागतं बाई. तर तो मला धरायला लागेल पहिल्या. आणि हे बघ दिसला काय किती खाल आहे. डायरेक्ट समुद्रात. आता असं बसलो आणि असा जेमतेम असा जेमतेम ते बोलतात ना राम 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 करत आलोय बाई. असं आजचा सीन आहे. आणि भाजीत भाजी दिसते. हे बघ किती कापराल भाजी इथं. हे बघ झूम हे बघा भरपूर रे भाजी. कुठल्या या साईडला पण ती अरे किती आता शोधशील. अक्का आपण डोंगरांमध्ये आलोय ना एवढी तू भाजी डोंगर भर भाजी असेल. पण ज्यांना ओळखता येते ना तेच भाजी घेऊन जातील. नाही तर जे ते ढोरांचा गवत घेऊन जातील घरी. पण नीट ओळखायला लागते बाई. नाही तर कुलूच्या भाजीच्या नावाखाली गवत घेऊन जाल घरी. काट्यांचा झाड पाहू शकता. काट्यांचं झाड नारगिट्टी इंद्रा झालाय सगळा. कुठं आहे. आणि कंटावळी आपल्याला पहिला भेटलेला ना फळ तो कंटावली. आणि हा वर भेटलाय बघा. तुम्हाला ब्रिजचा नजारा सुद्धा मी दाखवू शकतो. हा बघा ब्रिज. हा बघा रिव्हर साईड बघा काम चालू आहे. आणि इतके लांब आपण आहोत. 17 Pro असण्याचा फायदा कारण तेवढा झूम आपण मारू शकतो. काय झाला. फायनली कडे कपारा सोडून आपण समुद्राच्या बाजूला तर पोचलोय. आणि इथे रस्ता पायवाट थोडी चांगली आहे. आता मेन बकऱ्या शोधायचे. सगळं भाजी काढली. आता बकऱ्या शोधूया.
हा बघा कसला मोठा झरा येतोय वरून, भारी वाटतंय. इकडून आहे झरा येतोय तो वरून. हा. आणि हा पण बकऱ्या शोधायला आलाय. हा, तुझ्या बकऱ्या भेटल्या? नाही आमच्या दिसल्या? नाही. आमच्या पण नाही दिसल्या का त्याच्या नाही दिसल्या? बघा बकरी ही बघा. हा नाही आहे बोलतोय, मान हलवतोय ते बघ. पण हिडन जेम्स आहे डोंगरातील एक अप्रतिम सुंदर देखावा तुम्हाला दाखवतो. वॉटरफॉल, वॉटरफॉल. कसं वाटतंय समोरून डोल्याने बघायला ना, जरा भारी वाटतंय. हा बघा, सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात असलेला हा वॉटरफॉल डोंगराच्या कुशीत आणि समुद्राच्या बाजूला. हा बघा, एक नंबर आहे. बघा, तुम्हाला जर यायचं असेल नक्की या शोधत शोधत. काकाने लोकेशन सांगितलेलं आहे. लोकेशन हे फक्त जुन्या लोकांनाच माहिती असणार, कारण लोकेशन असं आहे की या जागेला तरसाची ढोल बोलतात. काय बोलतात, इथे जेव्हा प्राणी होते आपल्या या डोंगरामध्ये तेव्हा तरस राहत होता, तेव्हा इथं एक गुफा होती त्याची, त्या गुफेमध्ये तो तरस राहत होता. तर या जागेला तरसाची ढोल बोलतात. आणि भाई आता तर तरस नाही आहे म्हणून आपण इथनं चालत आलो आहे आणि या बकऱ्या आपल्या जिवंत चालल्यात. नाही तर तरसाने कधी लोलवल्या असत्या काय समजला नसता. बघा इथे ढोल आहे. हां हां बघा, हा कोपरा आहे ना, इथं ढोल होती. ते दगडीच्या फटीत, हे बघा मोठी दगड आहे, त्या दगडीच्या फटीत अशी ढोल होती, असं गुफा होती. त्या गुफेत तरस राहत होता असं आपल्या पप्पांनी सांगितलं, म्हणजे आपल्या आजोबांनी सांगितलेलं आहे. त्या पप्पाने सांगितलं, पप्पाने आपल्याला सांगितलं. आपण तर अजूनपर्यंत बघितलं नाही कधी. इकडे आपल्या डोंगरामध्ये नाही बघितलं, पण हा वॉटरफॉल, इथं वॉटरफॉल भारीच आहे. एक नंबर वॉटरफॉल होते, छोटासा, मस्त मजा घ्यायला भारी आहे. चला चला मंडळी, आपल्या बकऱ्या भेटल्या तर आपण जाऊया आता बकऱ्या घेऊन शेतावर. इंगडी 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 इंगडी. चला. तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ? नक्कीच आवडली असेल तर शेअर करा पटापट, दुसऱ्यांना पण बघू दे ना कसा चाललाय प्रवास. अशाच आपल्या शेतकऱ्याच्या आता शेतीविषयी व्हिडिओ नक्कीच येत राहतील. तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा पटापट आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर नक्कीच जाऊन फॉलो करा. चला बाय बाय.